नमस्कार. महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आता आपण पाहतो की अगदी महत्वाची बातमी सध्या घडत आहे आणि ती म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या लोकसभा निवडणुका आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका सुद्धा पाहायला मिळाल्या. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता महत्वाचं ठरलंय ते म्हणजे मतदार यादी, मतदानाची झालेली चोरी आणि या सगळ्यामध्ये ठरलेला होता तो म्हणजे निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोगाचा झालेला कार्यक्रम, संपूर्णपणे एकंदरीत आयोजित कार्यक्रम. मात्र या सगळ्यावरूनच साधारणतः पाहायला गेलं तर विरोधकांनी आक्षेप घेत अधिक आरोप करत साधारणतः निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ही भेट होती ती म्हणजे एकाच नावाची अनेक नावं, मतदार याद्यांमधील घोळ, मतदार याद्यांमध्ये नेमकं कशा प्रकारे एका नावाने अनेक नावं, मग त्यांचे ऍड्रेस वगैरे या सगळ्याचे मुद्दे उपस्थित करत विरोधकांनी आवाज उठवला होता. आणि या सगळ्यानंतरच या विरोधकांमध्ये आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यानंतर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकदा शरद पवार, त्यानंतर जयंत पाटील, त्यानंतर पुन्हा जयंत पाटील, यासोबतच आपण शेकापचे जयंत पाटील पाहिले, त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस शेख सुद्धा होते आणि इतर जे पक्ष होते त्यांचे सुद्धा प्रमुख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मुळामध्ये सर्व पक्षीय शिष्टमंडळाची ही बैठक जी ती पार पडली, मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं. हे महत्व होतं ते म्हणजे ज्या प्रकारे राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये 5 लाखांहून अधिकचं जे काही मतदान वाढत जी पाहायला मिळाली, हे वाढलेलं मतदान अचानक वाढलं कसं? कारण लोकसभेला जे निकाल लागला तो निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने राज्यामध्ये आणि देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने गेला होता. मात्र विधानसभेमध्ये तोच निकाल जर पाहायला गेला तर मतदार यादीतील एकंदरीत घोळानंतर हा निकाल जातो तो म्हणजे महायुतीच्या बाजूने आणि देशभरामध्ये एनडीएच्या बाजूने. त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमधील जे मतदान होतं तेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान जे आहे ते एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये अचानक वाढ कशी झाली असं सुद्धा सवाल हा विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. आणि आता या पार्श्वभूमीवरती जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ यांनी जी बैठक घेतली, जी काय मंत्रालयामध्ये आपल्याला पाहायला मिळालं असेल की ज्या ज्या वेळेला बैठका झाल्या, ज्या ज्या वेळेला अनेक मतदार यादीतील घोळ जे ते उपस्थित करण्यात आले आणि या सगळ्यामध्ये पुरावे दाखवत त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा झाली. आणि या पत्रकार परिषदेला निश्चित महत्व प्राप्त झालं होतं ते म्हणजे एक वेगळा नेता, वेगळा चेहरा, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संपूर्णपणे विरोधकांसोबत म्हणजेच राज्यातील महाविकास आघाडी सोबत आपल्याला पाहायला मिळाले. मुद्दा आता पाहायला गेलं तर ज्या प्रकारे शिष्टमंडळाची बैठक झाली त्या बैठकीला आता कुठेतरी यश येताना पाहायला मिळत आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर आपलं लाईव्हचं टायटलच जर आपण पाहायला गेलं तर मतदार यादींच्या घोळाची आता चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत सगळ्याचा तपशील घेऊनच शहानिशा आणि त्यानंतर कार्यवाहीला सुद्धा सुरुवात होणार आहे. त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे शिष्टमंडळाचं सर्व पक्ष खरं तर शिष्टमंडळ होतं, मात्र सत्ताधारी पक्षांनी या शिष्टमंडळाच्या या बैठकीला गैरहजेरी लावली होती. कारण ज्या प्रकारे राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे त्यामुळे योग्य मतदान झालं असं नेहमीच सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती मतदानातील वाढलेली आकडेवारी, वाढलेलं वय, वाढलेलं मतदान आणि साधारणतः त्यामधील घोळ या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जी काय शिष्टमंडळाची बैठक झाली या बैठकीनंतरच आता आपण पाहायला गेला तर आता शिष्टमंडळाला कुठेतरी यश येताना पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भातली अधिकची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. त्यानुसार आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीसह विरोधी पक्षातील सर्वांनी साधारणतः एकत्र शिष्टमंडळ बोलवत सगळ्यांनी बैठक जी ती घेतली, त्यानंतर भेट सुद्धा त्यांनी घेतली. आणि यामध्ये साधारणतः या भेटीनंतरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मतदार याद्यांमधील गोंधळाचा शोध घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी एस शुक्लिंगम यांनी दिल्याची माहिती आता समोर येत आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून लगेचच या आदेशानंतर चौकशी सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आपण पाहायला गेलं तर अधिकाऱ्यांना सादर केला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाने विरोधी पक्षांनी तक्रार केलेल्या या सर्व मतदारांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीसह मनसेने सलग 2 दिवस दोन्ही निवडणूक कार्यालयाला दिलेल्या जोरदार धडकेला आता आपण पाहायला गेलं तर
यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच आता ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर पत्रकार परिषद जी झाली होती, या पत्रकार परिषदेमधील जर मुद्दे आपण पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला पुराव्यांसकट विरोधक जे ते मतदार यादीमधील घोळ दाखवताना पाहायला मिळत होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती मतदार यादीमध्ये वाढलेलं वय सुद्धा आपल्याला विरोधकांच्या मतदार यादीतून ज्या वेळेला ते सादरीकरण करत होते त्यावेळेला पाहायला मिळत होतं। आणि साधारणतः अहवाल आता सादर झाल्यानंतर चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाने विरोधी पक्षांनी तक्रार केलेल्या सर्व मतदारांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलाय आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं मनसेनं साधारणतः आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे संपूर्ण शिष्टमंडळाने जे काय निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी यांना जे काय चौकशी आणि संदर्भातली बैठक जी ती बोलवली होती त्याला यश येताना पाहायला मिळत आहे। दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट या महाविकास आघाडीसह मनसेने 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील घोळाची माहिती देत पुरावे सादर केले होते। त्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही साधारणतः आपण पाहायला गेलं तर यांनी सुद्धा दिल्लीत पत्रकार परिषद घेत साधारणतः या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सुद्धा अनेक आरोप केल्याचं पाहायला मिळत होतं। या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी एकत्र येत दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत त्यांना पुरावे सुद्धा दिले। त्यानंतर 24 तासात महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश देत आलेल्या साधारणतः तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजतंय। यासोबतच विधानसभा मतदारसंघाच्या याद्यांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने आजही सुधारणा करण्याचे काम सुरू आहे अशी सुद्धा माहिती निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता निश्चितच आपण पाहतोय की ज्या प्रकारे सर्व विरोधी शिष्टमंडळ या सगळ्या मतदार यादीतील घोळाच्या पार्श्वभूमीवरती जे काही निवडणूक अधिकारी आयुक्त यांची भेट घेण्यासाठी ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर गेले होते आणि त्या बैठकीला आणि या बैठकीमध्ये ज्या प्रकारे थेटपणे मुद्दे होते ते म्हणजे अचानक मतदान वाढलं कसं, एकाच भागांमध्ये एकाच नावाने अशी अनेक मतदान होतात कशी, अशा प्रकारचे अनेक सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आले होते। आणि त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता एकंदरीत आपण पाहायला गेलं तर संपूर्णपणे चौकशी जी आहे ती आता आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान काही घटना आपल्याला पाहायला गेल्यानंतर मतदानानंतर नावे सुद्धा वगळण्यात आल्याचा आरोप जो तो विरोधकांकडून केला जात होता त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता यांचं नाव मतदार यादीत अनेक वेळा असण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता। त्यावर ही बाब 12 ऑगस्ट 2025 आता ऑगस्ट 2025 रोजी लक्षात आल्यानंतर पालघर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचं एकापेक्षा जास्त वेळ असणारी नावे वगळण्यासाठी 12 ऑगस्ट 2025 रोजी प्रपत्र 7 भरून घेतले होते आणि याची मुदत 7 दिवसांनी संपल्यानंतर 19 ऑगस्ट 2025 रोजी नावं वगळण्यात आली। दरम्यान त्यामुळे सकाळी नाव प्रसिद्ध झाल्यानंतर संध्याकाळी नाव वगळण्यात आले हे चुकीचं असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याशिवाय याचाच अर्थ आता जर पाहायला गेलं तर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुषमा गुप्ता यांचं नाव मतदार यादीत अनेकदा होतं हे अधोरेखित होत आहे। दरम्यान दहिसर मतदारसंघात जयश्री मेहता यांचं नाव एकापेक्षा जास्त वेळा होतं। त्यांचं नाव 27 डिसेंबर 2024 आणि 24 एप्रिल 2025 रोजी कायदेशीर प्रक्रियेने वगळण्यात आलं। तर मोहन नंदा बिलवा यांचे नाव भांडूप पश्चिम मतदारसंघात 2दा आणि विक्रोळी मतदारसंघात एकदा होतं। त्यापैकी भांडूप मतदारसंघातील एक नाव 15 एप्रिल 2025 आणि विक्रोळी मधील नाव 9 एप्रिल 2025 रोजी वगळण्यात आलं। म्हणजेच ही दोन्ही मतदारांची अनेकदा असणारी नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्यात आल्याचं सुद्धा स्पष्ट जे ते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। यानंतर घर क्रमांक 1 असण्याचे कारण काय ते सुद्धा जाणून घेणार आहोत। नाशिक जिल्ह्यातील 124 नाशिक मध्य मतदारसंघात एकाच घरात 800 पेक्षा जास्त मतदारांच्या नोंदणीवरती विरोधकांनी आक्षेप घेतला होता। या संदर्भात नाशिक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या चौकशीत घर क्रमांक 3892 चं क्षेत्र सुमारे
1500 चौरस मीटर आहे, तसेच तेथे 700 घरे असून सर्वांसमोर एकच घर क्रमांक आहे अशी सुद्धा माहिती जी ती मिळाली होती। यासोबत अमरावती जिल्ह्यातील 37 वडनेरा विधानसभा मतदारसंघात 450 मतदारांचं घर क्रमांक 0 असं नमूद केल्याचं विरोधकांनी निदर्शनास आणून दिलं होतं। तर त्यावर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार केंद्र क्रमांक 211 यशोदा नगर आणि उत्तम नगर परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, या घरांना महापालिकेकडून घर क्रमांक दिलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावासमोर घर क्रमांक नमूद नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान या सगळ्यावरती आता आपण पाहायला गेलं तर एकीकडे मुद्दा आहे तो म्हणजे शिष्टमंडळानं जी काय बैठका 2 दिवस बैठकांचं सत्र जे ते बोलावलं होतं, 2 दिवस बोलवलेल्या बैठकांच्या सत्रामध्येच आता आपण पाहायला गेलं तर एकंदरीत आपल्याला आता विरोधी पक्षांनी काही मतदारांची दुबार नावं नोंदणी आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी झालेल्या मतदारांच्या तक्रारी केल्या होत्या। त्या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते। त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही मतदार याद्यांमधील त्रुटी संदर्भात वस्तुस्थितीचा अहवाल दिला आहे, असं सुद्धा आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एस चुक्कलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात, जे आहेत त्यांनी आता या सगळ्यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे। मुळामध्ये आता पाहायला गेलं तर एकंदरीत आता संपूर्ण प्रकरण ज्या प्रकारे मतदार यादीतील घोळ त्याची होणारी चौकशी आणि त्या संदर्भातील केंद्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेला अहवाल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज आपण पाहायला गेलं तर मनसेचा मेळावा सुद्धा पार पडत आहे। सध्या आपण शिवतीर्थ येथे आहोत, राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील परिसरामध्ये आपण उभे आहोत आणि साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आजचा हा मनसेचा आपण पाहायला गेलं तर नेस्को येथे म्हणजे गोरेगाव नेस्को येथे मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। निश्चितच ज्या प्रकारे 2 दिवसीय बैठक जी पार पडली त्या बैठकीमध्ये ज्या प्रकारे विरोधकांनी आपली भूमिका मांडली होती आणि यामध्ये मनसेची सुद्धा आता महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती पाहायला मिळाली, कारण विरोधकांच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला राज ठाकरे हे सुद्धा पाहायला मिळाले होते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करत असताना राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती हात घालतात, कशा प्रकारे मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं राहीलच। यासोबत राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय, पण सध्या मतदार यादीतील घोळाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विरोधी पक्षांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं ज्या प्रकारे राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवलं होतं, या संदर्भामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चुक्कलिंगम यांना मतदार यादीतील घोळावर प्रश्न सुद्धा विचारल्याचं पाहायला मिळालं होतं। निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांसाठी काम करीत असल्याची टीका सुद्धा त्यावेळेला करण्यात आली होती आणि मागील 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, मतदार याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या, 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, अजून 6 महिने निवडणुका घेऊ नका अशी सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी त्यावेळेला केली होती। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाच्या मतदार यादी प्रमुखांची बैठक बोलावली आहे। सर्व पक्षीय शिष्ट मंडळाने निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी व निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर यावर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। मतदार याद्यांमधील घोळाबाबत मनसेची पुढील भूमिका या मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं या मेळाव्याकडे लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर मतदार यादीतील झालेला घोळ, मतदार यादीतील घोळावरून विरोधकांनी सत्ताधारीसह निवडणूक अधिकाऱ्याला संपूर्ण राज्य निवडणूक आयोगाला दरम्यान आपण पाहायला गेलं धारेवर जे आहे ते धरलं होतं आणि या सगळ्यानंतरच आता प्रश्न आलेला आहे तो म्हणजे ज्या प्रकारे मतदार यादीतील घोळ, मतदार यादीतील त्रुटी नेमक्या कधी होणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून दिलेले आदेश आणि त्यानंतर झालेली चौकशी, त्यानंतर दिलेला अहवाल हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आजच्या मेळाव्याला राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसह मी वैभव पाटील, मुंबई।